नमस्कार. आपण समर्थांनी सांगितलेल्या मनाच्या श्लोकांचा अभ्यास करत आहोत. त्याच्यामध्ये आपण त्यांनी पहिल्या श्लोकाचा मागे आपण अभ्यास केला. आता दुसऱ्या श्लोकाचा अभ्यास करत असताना समर्थ आपल्याला सांगतायत की आता खरी वृत्तीची कसोटी आहे दुसऱ्या श्लोकामध्ये, बरं का. आणि म्हणून आपण त्याचा नुसता शब्दार्थ बघत नाहीये. शब्द तुम्हाला वाचल्यावर पण कळतील, परंतु त्याचा अर्थ काय सांगितलाय समर्थांनी ते आपल्याला लक्षात घ्यायचंय. त्यामुळे आपला तो अभ्यास होणार आहे आणि मग त्या अभ्यासामुळे आपल्या मनाचा विकास होणार आहे असं समर्थांना सांगायचं आहे. आणि म्हणून आपण तो दुसरा पण आज परत श्लोक बघूयात. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, जरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. बघा, समर्थ आपल्याला आपलं मन किती सज्जन आहे याविषयी सांगणार. खरंच आपलं मन आहे का सज्जन, हे की नाही? पण ते म्हणतात की मन सज्जन आहे का, आपल्याला विचारतात. आणि म्हणून ते म्हणतात की पण मन कसंही असलं ना तरी देखील ते साधना करण्याला उपयोगी आहे आणि ईश्वर दर्शन करायला हे मनच लागतं असं समर्थांना म्हणायचं आहे. म्हणून मनाची कसोटी या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. आपल्याला मोक्ष प्राप्त करायचं असेल तरी मन, भगवत दर्शन घ्यायचं असेल तरी आपल्याला मनच, कारण या जन्मामध्येच आपल्याला मनाने विचारशक्ती आचारशक्ती मिळालेली आहे. पशु जन्मामध्ये विचार आचार नसतो, बुद्धी नसते त्यांना. आता आपल्याला ह्या जन्मामध्ये ज्ञान पण आहे, म्हणून मनच आपल्याला भगवत दर्शन घडू शकेल हे असं ठामपणे ते सांगतात. कारण त्यांचे सगळे जो भावार्थ आहे तो ठामपणे आणि कणखरपणे त्यांनी सांगितलेला आहे समाजापुढे. मन कसं आहे ते म्हणतात, सज्जन कसं आहे तर मन हे निष्पाप एखाद्या लहान मुलासारखं आहे. त्याला कसं एखादं काम करून घ्यायचं असलं की गोंजारून आपण त्याच्याकडनं ते काम करून घेतो, नाही का. आणि म्हणून मग मनाला सुद्धा गोंजारून त्याच्याकडनं भक्तीच्या मार्गाला जाण्यासाठी त्याला गोंजारावं लागतं. तसं त्याला भगवान समर्थ सज्जन म्हणतात. तेच सज्जन मन आहे आपलं असं ते म्हणतात. आणि म्हणून मोठ्या युक्तीने म्हणतात ते मनाला की मना सज्जना, नाही का. तुम्ही दुःखी असाल, विषाद निर्माण झाला असेल, तुम्ही साधना करून भगवंतापर्यंत जाऊ शकता. म्हणून भक्ती पंथेची जावे. मन कसं आहे तर काचेच्या भांड्याप्रमाणे आहे, काळजीपूर्वक त्याला जपावं लागतं, हाताळावं लागतं. समर्थ भक्तिपंथाने जावे म्हणतात याचा अर्थ एवढ्या करता सांगतात की तुम्हाला तुमचं प्रार्थनेमधनं मन तुमचं प्रसन्न होईल आणि तुम्हाला भगवंताची मदत मिळेल. म्हणून त्यांनी सांगितलं मनाने कुठल्याही दोषाचं चिंतन करण्यापेक्षा भगवंताचे चिंतन करावे. आणि म्हणून भक्ती माणसाचा स्वभाव आहे. म्हणून तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. स्वभाव कसा आहे माणसाचं? स्व म्हणजे स्वतः आणि भाव म्हणजे अधिक भाव म्हणजे स्वभाव, हे दोन्ही मिळून स्वभाव शब्द झालेला आहे. भक्ती हा माणसाचा स्वभाव आहे आणि भक्ताला मदत करणं हा भगवंताचा स्वभाव आहे. किती छान ना. दासबोधा म्हणून भगवत समर्थांनी म्हटले की भक्तीनेच योगे देव निश्चये पावती मानव. आणि म्हणून या ह्याच्यात ते सांगतात की भक्ती देवाची शक्ती हीच आपल्याला भक्तीला उपयोगी येते. आणि म्हणून पुढच्या ह्याच्यात म्हणतात ते की जनी वंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी निंद्यते सर्व सोडोनी जावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे आता आपल्याला ह्याच्या सरळ आपल्याला असं माहिती अर्थ, परंतु त्यांनी जनीचा अर्थ वेगळा सांगितला. जनीचा अर्थानं त्यांनी सांगितलं की संत महात्मे, संत पुरुष यांनाच कळतं की निंद्य काय आहे आणि वंद्य काय आहे. आपल्याला समजतं का? काही नाही. आपण मार्ग त्यातनं शोधू शकणार नाही. मग सत्पुरुष असतात, संत असतात, ते त्यातनं निंद्य काय आहे वंद्य काय आहे ते सांगू शकतात. जसं अर्जुनाने भगवंताला विचारलं होतं की श्रेय काय आणि प्रेय काय हे मला तुम्ही सांगा, जसं भगवंताने त्याला सांगितलं होतं तसंच आहे हे. सत्पुरुष सांगतील तेच निंद्य आणि तेच वंद्य काय ते. म्हणून दुसरा त्याचा एक अर्थ ते सांगतात की समाजामध्ये वावरत असताना तुम्ही निंद्य वर्तन असेल ते टाळावे आणि म्हणजे लक्ष देऊ नये त्याच्याकडे. कोणी म्हणून तुकाराम महाराजांनी पण एकदम छान सांगून ठेवलेलं आहे, कोणी निंदो वा वंदो, कोणी निंदो कोणी वंदो, आमचा स्वहिताचा हा धंदा, असं त्यांनी सांगितलेलंच आहे.
आणि म्हणून तुकारामांच्या अभंगात इतकं काही काही मार्गदर्शन आपल्याला मिळतंय. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे तुम्ही साधक असाल तर एकटे पडाल. परंतु त्याच्यातही समर्थ सांगतात की वंजे भावे करावे. म्हणजे चांगले वागणे हे नाईलाज असतं म्हणून नाही, तर चांगले वागण्याची वृत्ती तयार करावी. आणि म्हणून चांगले वागणे हा एक संस्कार आहे. म्हणून युधिष्ठिराला कुंतीने प्रश्न विचारला की आपण एवढं सगळं चांगले आहोत तरी देखील आपल्याला वनवास का, आणि कौरव इतके अत्याचार करणारे आहेत तरी देखील ते वैभवात लोळतायत असं का. त्यावेळेला युधिष्ठिराने सांगितलं की काहीतरी लाभ होण्याकरता म्हणून चांगलं वागायचं नाही, तर चांगले वागणे हा एक संस्कार आहे आणि त्यासाठी किती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु चांगलं वागणं, माणसाने नेहमी चांगले वागावे तरच त्याला परमेश्वर मदत करतो असं युधिष्ठिराने कुंती मातेला सांगितलं. म्हणून जीवन जगताना नेहमी मानसिक समाधान हे मोठं शास्त्र आहे, आध्यात्मिक विचार आहे तो एक. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात की जेथे जातो तेथे पाहता पाहता तोची होऊनी जातो. तसं तुकारामही म्हणतात की देव पाहायला गेलो आणि देवच होऊनी आलो. म्हणून समर्थांना सांगायचं आहे की मन हे वृत्ती तुम्ही मनाची घडवा. म्हणून वृत्तीची कसोटी पहिलंच त्यांनी नाव दिलेलं आहे. ही आता चांगलं आचरणात आणण्याकरता सगळी वृत्तीची कसोटी आहे आपली. आणि म्हणून ह्या चारही ओळींचा असाच अर्थ आहे की कोणाकडे लक्ष देऊ नका, साधना तुमची चालू ठेवा, भक्ती पंथालाच तुम्ही जा, बाकी दुसरा हा मार्ग श्रेष्ठ कोणताच नाहीये असं समर्थांना सांगायचंय. एवढं भावपुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. नमस्कार.